आज आपण रॉन्डा बर्न यांच्या द सिक्रेट या पुस्तकावर आधारित काही निवडक स्रोतांवर एक नजर टाकणार आहोत. यात एका अशा रहस्याबद्दल सांगितलं आहे जे म्हणे शतकानुशतके फक्त काही निवडक लोकांपर्यंतच मर्यादित होतं. म्हणजे प्लेटो, एडिसन, आईन्स्टाईन अशा मोठ्या लोकांना हे रहस्य माहीत होतं असा यात दावा केला गेलाय. हो, आणि हे काही साधंसुधं रहस्य नाहीये. या स्रोतांनुसार ही एक प्रकारची गुरुकिल्ली आहे. आयुष्यातली प्रत्येक गोष्ट मिळवण्याची, मग ते सुख असेल, आरोग्य किंवा संपत्ती. पण या सगळ्याची सुरुवात खरं तर एका मोठ्या वैयक्तिक संकटातून झाली. बरोबर. लेखिका रॉन्डा बर्न यांच्या स्वतःच्या अनुभवातून. या स्रोतांमध्ये त्या सांगतात की 1 वर्षापूर्वी त्यांचं आयुष्य अक्षरशः विस्कळीत झालं होतं. अगदी. कामाचा प्रचंड ताण होता, वडिलांचं अचानक निधन झालं आणि नात्यांमध्येही तणाव होता. म्हणजे त्या पूर्णपणे कोलमडून पडल्या होत्या असं म्हणायला हरकत नाही. आणि अशा परिस्थितीत हो, अशातच त्यांच्या मुलीने त्यांना एक 100 वर्ष जुनं पुस्तक दिलं आणि त्या पुस्तकात त्यांना या महान रहस्याची एक छोटीशी झलक मिळाली आणि तिथूनच त्यांचा शोध सुरू झाला. एका 100 वर्ष जुन्या पुस्तकातून प्रेरणा? वा, हे तर एखाद्या सिनेमाची कथा वाटते. मग या शोधाच्या प्रवासात त्यांना नेमकं काय गवसलं? काय आहे हे सिक्रेट? त्यांना आढळलं की हे रहस्य, ज्याला ते द सिक्रेट म्हणतात, ते म्हणजे आकर्षणाचा नियम, द लॉ ऑफ अट्रॅक्शन. यातले एक विचारवंत आहेत बॉब प्रॉक्टर. ते खूप चांगला मुद्दा मांडतात. काय म्हणतात ते? ते म्हणतात की आपण सर्व एकाच शक्तीने आणि एकाच नियमाने चालतो. हा नियम इतका अचूक आणि इतका शक्तिशाली आहे की याच नियमांच्या आधारावर आपण अंतराळयान तयार करतो, लोकांना चंद्रावर पाठवतो. तोच वैश्विक नियम म्हणजे आकर्षणाचा नियम. आकर्षणाचा नियम म्हणजे लाईक अट्रॅक्ट्स लाईक. समान गोष्टी एकमेकांना आकर्षित करतात. ही संकल्पना तर आपण अनेकदा ऐकतो, पण याचा आपल्या विचारांशी नेमका काय संबंध आहे? अगदी तोच तर कळीचा मुद्दा आहे. हा नियम आपल्या विचारांच्या पातळीवर काम करतो. आपला प्रत्येक विचार ही एक खरी शक्ती आहे, एक ऊर्जा, आणि त्या विचारांना एक फ्रिक्वेन्सी असते. फ्रिक्वेन्सी? हो, आपण ज्या गोष्टीचा सर्वात जास्त विचार करतो, ज्या फ्रिक्वेन्सीवर आपण स्वतःला ठेवतो, त्याच गोष्टी आणि त्याच प्रकारच्या परिस्थिती आपल्या आयुष्यात आकर्षित होतात. म्हणजे आपले विचार एका मोठ्या चुंबकासारखे काम करतात, जे आपल्यासारख्याच गोष्टींना खेचून आणतात. अगदी. जॉन एसराफ यांनी नेमकी हीच उपमा दिलीये. ते म्हणतात की आपण स्वतःला एका मानवी चुंबकाप्रमाणे समजायला हवं. आपलं मन ज्या प्रतिमा तयार करतं, त्या प्रतिमांप्रमाणेच गोष्टी आणि माणसं आपल्याकडे खेचली जातात. थोडक्यात सांगायचं तर विचार वस्तू बनतात. थॉट्स बिकम थिंग्स. बरोबर. हे ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकंच अविश्वसनीयही. म्हणजे जर एखाद्याला श्रीमंत व्हायचं असेल तर फक्त श्रीमंतीचा विचार करून ते शक्य आहे का, यावर काही उदाहरणं दिली आहेत का? हो, आणि त्यात एक खूपच समर्पक उदाहरण दिलं आहे. काही लोक प्रचंड संपत्ती मिळवतात, पण काही कारणाने ती गमावतात आणि मग पुन्हा अगदी कमी वेळात तेवढीच संपत्ती परत मिळवतात. हो, असं होतं खरं? असं का होतं? याचं कारण त्यांच्या विचारांमध्ये दडलं आहे. सुरुवातीला त्यांचे मुख्य विचार संपत्ती मिळवण्याबद्दल असतात, संधींबद्दल असतात. पण एकदा संपत्ती मिळाल्यावर ती गमावण्याची भीती त्यांच्या मनात घर करते. अच्छा. आणि मग? आकर्षणाचा नियम त्या भीतीला प्रतिसाद देतो, संपत्तीच्या विचारांना नाही. अगदी बरोबर. भीतीचे विचार इतके प्रबळ होतात की ते नकळतपणे संपत्ती गमावण्याची परिस्थिती निर्माण करतात आणि सर्व काही गमावून बसतात. पण गंमत बघ, एकदा का ते सगळं गमावलं की ती भीती नाहीशी होते. मग त्यांचे विचार पुन्हा मूळ पदावर येतात, संपत्ती निर्माण करण्यावर, आणि ते पुन्हा श्रीमंत होतात. म्हणजे हा नियम चांगल्या किंवा वाईट विचारांमध्ये फरकच करत नाही? नाही, तो फक्त तुमच्या विचारांना प्रतिसाद देतो. तुम्ही जे विचार पाठवाल तेच परत येईल. इथे एक खूप मनोरंजक गोष्ट माझ्या वाचनात आली. स्रोतांमध्ये म्हटलंय की बहुतेक लोक त्यांना काय नको आहे याचाच जास्त विचार करतात. म्हणजे मला आजारी पडायचं नाही, मला कर्ज नकोय. आणि इथेच सगळ्यात मोठी चूक होते. याला नको असलेली महामारी, डोंट वॉन्ट एपिडेमिक असं म्हटलं गेलं आहे. गंमत अशी की आकर्षणाचा नियम नाही, नको, नका यांसारखे नकारात्मक शब्द ओळखतच नाही. ओळखतच नाही म्हणजे? तो फक्त तुम्ही ज्या शब्दावर लक्ष केंद्रित करता तो शब्द उचलतो. म्हणजे जर कोणी विचार करत असेल की मला उशीर करायचा नाही, तर नियम फक्त उशीर या शब्दावर लक्ष केंद्रित करतो. नेमके हेच. नियम तुमचे नको या शब्दाला गाळून टाकतो आणि फक्त उशीर या विचाराला प्रतिसाद देतो. आणि मग काही ना काही होऊन उशीर होतोच.
मला वाद घालायचा नाही याचा अर्थ आकर्षणाच्या नियमासाठी होतो, मला आणखी वाद हवे आहेत. बापरे. हो, लिझा निकोल्स यातील एक तज्ज्ञ सांगतात की तुम्ही ज्यावर लक्ष केंद्रित करता मग ते तुम्हाला हवं असो वा नसो, तुम्ही त्यालाच अस्तित्वात आणत असता. पण हे ऐकून असंही वाटू शकतं की नाही की गरिबी, आजारपण किंवा अपयश हे पूर्णपणे त्या व्यक्तीच्या विचारांची चूक आहे. हा दृष्टिकोन थोडा कठोर नाही का वाटत? हा एक खूप महत्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. ह्या स्रोतांमध्ये यावर थेट भाष्य केलेलं नसलं तरी त्यातील मूळ विचार असा आहे की आपण अनेकदा नकळतपणे नकारात्मक विचार करतो. म्हणजे समाजाकडून, बातम्यांमधून, इतरांच्या अनुभवांमधून आपल्या मनात भीती आणि शंका घर करून बसतात. अच्छा, तर हे सिक्रेट त्या व्यक्तीला दोष देण्याबद्दल नाही, तर आपल्या विचारांच्या शक्तीबद्दल जागरूक करण्याबद्दल आहे. भूतकाळात काय झालं यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आतापासून आपण आपले विचार बदलून भविष्य कसं घडवू शकतो यावर भर दिला आहे. ठीक आहे. म्हणजे हा नियम एका ट्रान्समिशन टॉवर सारखा आहे. आपण सतत आपल्या विचारांची फ्रिक्वेन्सी अवकाशात पाठवत असतो आणि तेच विचार आपल्याकडे तशाच प्रकारच्या गोष्टी घेऊन परत येतात. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे जसं आपण टीव्हीचा चॅनल बदलतो. अगदी तसं आपण आपल्या विचारांची फ्रिक्वेन्सी बदलून आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. चार्ल्स हॅनेल नावाच्या लेखकाने तर 1912 मध्येच या नियमाला निर्मितीचा सर्वात महान आणि अचूक नियम असं म्हटलं होतं. तर मग जर आपल्याला कळलं की आपले विचारच आपले आयुष्य घडवतात, तर या शक्तीचा जाणीवपूर्वक वापर कसा करायचा? फक्त सकारात्मक विचार करणं पुरेसं आहे की याची काही प्रक्रिया आहे? खूप छान प्रश्न आहे. नाही, फक्त सकारात्मक विचार करणं ही तर केवळ सुरुवात आहे. या स्रोतांमध्ये एका सोप्या पण प्रभावी 3 टप्प्यांच्या प्रक्रियेबद्दल सांगितलं आहे. याला निर्मितीची प्रक्रिया किंवा द क्रिएटिव्ह प्रोसेस म्हटलं आहे. आणि हे 3 टप्पे आहेत: मागा, विश्वास ठेवा आणि प्राप्त करा. मागा, विश्वास ठेवा आणि प्राप्त करा. चला, या प्रत्येक टप्प्याबद्दल जरा सविस्तर बोलूया. पहिला टप्पा, मागा. याचा नेमका अर्थ काय? मागा म्हणजे तुम्हाला नेमकं काय हवं आहे याबद्दल तुमच्या मनात स्पष्टता असणं. विश्वाला एक आदेश देण्यासारखं आहे हे. काय आहे ना, अनेक लोकांना काय नकोय हे माहीत असतं, पण त्यांना काय हवंय हेच नक्की माहीत नसतं. बरोबर. त्यामुळे पहिला टप्पा आहे एका कागदावर तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी लिहून काढणे आणि त्या वर्तमान काळात लिहायच्या. जणू काही त्या तुम्हाला आधीच मिळाल्या आहेत. म्हणजे माझं आरोग्य उत्तम आहे किंवा मी माझ्या स्वप्नातल्या घरात राहत आहे. म्हणजे विश्वाला एक स्पष्ट संदेश पाठवायचा. दुसरा टप्पा आहे विश्वास ठेवा. हा टप्पा सगळ्यात आव्हानात्मक वाटतो. कारण एखादी गोष्ट प्रत्यक्षात नसताना तिच्यावर विश्वास कसा ठेवायचा? बरोबर. आणि इथेच या रहस्यातल्या 2 महत्वाच्या साधनांचा उल्लेख येतो. पहिला आहे व्हिज्युअलायझेशन, मानसचक्षु. म्हणजे तुम्हाला हवी असलेली गोष्ट मिळाल्यानंतर तुम्हाला कसं वाटेल, तुम्ही काय कराल याचं चित्र मनातल्या मनात रंगवणे. अच्छा. जर तुम्हाला नवीन गाडी हवी असेल तर तुम्ही ती चालवत आहात, तिचा वास तुम्हाला येतोय, तुम्ही तिच्या म्युझिक सिस्टमवर गाणी ऐकत आहात. हे सगळं अनुभवायचं. असं केल्याने तुमचा विश्वास दृढ होतो. आणि दुसरं साधन कोणतं? दुसरं आणि कदाचित सर्वात शक्तिशाली साधन आहे कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. तुमच्याकडे आधीपासून ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल मनापासून आभार मानणे. जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तुम्ही विश्वाला एक शक्तिशाली सिग्नल पाठवता की माझ्याकडे अजून चांगल्या गोष्टी येण्यासाठी जागा आहे. अगदी. कृतज्ञतेची भावना तुम्हाला लगेचच एका सकारात्मक फ्रिक्वेन्सीवर घेऊन जाते. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे विश्वास हा केवळ एक मानसिक खेळ नाही, तर त्याला भावनांची जोड देणं महत्वाचं आहे. आणि मग तिसरा टप्पा येतो, प्राप्त करा, रिसीव्ह. याचा अर्थ काय? प्राप्त करा म्हणजे हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी तयार होणे. आणि याची गुरुकिल्ली आहे चांगलं वाटणं, फीलिंग गुड. जेव्हा तुम्ही आनंदी असता, उत्साही असता, तेव्हा तुम्ही प्राप्त करण्याच्या फ्रिक्वेन्सीवर असता. चिंता, भीती, निराशा या भावना तुम्हाला त्या फ्रिक्वेन्सीपासून दूर नेतात. म्हणजे अशी कामं करायची ज्यामुळे आनंद मिळतो. हो. संगीत ऐका, मित्रांशी गप्पा मारा, फिरायला जा. जेव्हा तुम्ही चांगलं अनुभवता तेव्हा तुम्ही हव्या असलेल्या गोष्टींना तुमच्याकडे आकर्षित करण्यासाठी स्वतःला एका चुंबकाप्रमाणे तयार करता. तर या सगळ्याचा अर्थ असा होतो की आपलं सध्याचं आयुष्य हे आपल्या भूतकाळातील विचारांचं आणि भावनांचं प्रतिबिंब आहे. त्यातल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी आपणच नकळतपणे आकर्षित केल्या आहेत. होय. आणि ही गोष्ट स्वीकारणं अनेकांना कठीण जाऊ शकतं. पण इथेच एक आशेचा किरण आहे.
ही माहिती मिळाल्यानंतर कोणतीही व्यक्ती आपले विचार आणि भावना जाणीवपूर्वक बदलून आपलं भविष्य नव्याने घडवू शकते. म्हणजे भूतकाळात काय झालं याला महत्त्व नाही. नाही, महत्वाचं हे आहे की तुम्ही आता काय विचार करत आहात. मायकल बर्नार्ड बेकविथ यांचं एक वाक्य आहे यात. ते म्हणतात की निर्मितीची प्रक्रिया सतत सुरू असते. प्रत्येक वेळी जेव्हा एखादी व्यक्ती विचार करते तेव्हा की निर्मिती प्रक्रियेत असते आणि त्या विचारांमधनं काहीतरी नक्कीच प्रकट होणार आहे. म्हणजे आपण झोपेत नसतो तेव्हा सतत विचार करत असतो आणि सतत काहीतरी निर्माण करत असतो. अगदी बरोबर. बोलताना, वाचताना, गाडी चालवताना प्रत्येक क्षणी हा नियम काम करत असतो. तो कधीही थांबत नाही. आपण विचार करणं थांबवू शकत नाही, त्यामुळे निर्मितीची प्रक्रियाही थांबत नाही. हा नियम गुरुत्वाकर्षणाच्या नियमासारखा आहे. तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, तो काम करणारच. हो, जर तुम्ही इमारतीवरून उडी मारली तर तुम्ही खालीच पडणार. हा नियम सर्वांसाठी सारखाच काम करतो. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते. द सिक्रेटनुसार आपले विचार हे बियाणांसारखे आहेत. पण फक्त बियाणं पेरणं महत्त्वाचं नाही, तर त्याला विश्वासाचं आणि सकारात्मक भावनांचं पाणी घालणंही तितकंच गरजेचं आहे. याचा अर्थ आपण आपल्या आयुष्याचे केवळ प्रवासी नाही, तर निर्माते आहोत. बरोबर. पण याचा एक दुसरा अर्थ असाही आहे की आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक नकारात्मक गोष्टीची जबाबदारी ही आपलीच आहे. हा विचार अनेकांना अस्वस्थ करू शकतो. हो, ही एक मोठी जबाबदारी आहे, पण त्याचबरोबर ही एक प्रचंड मोठी संधीसुद्धा आहे, की नाही? आपल्या विचारांची निवड आपल्या हातात आहे. आपण काय विचार करायचा, कसं अनुभवायचं, हे आपण ठरवू शकतो. आणि ह्याच निवडीवर आपलं भविष्य अवलंबून आहे. नक्कीच. तर या स्रोतांमध्ये सांगितल्याप्रमाणे आकर्षणाचा नियम, तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, तो सतत कार्यरत असतो. आता निवड आपल्या हातात आहे की या नियमाचा वापर करून आपल्याला हवं तसं आयुष्य घडवायचं की परिस्थितीच्या प्रवाहाबरोबर वाहत जायचं. जाता जाता येण्यासाठी एक विचार. या पुस्तकात असं म्हटलंय की ही आकर्षणाची शक्ती आहे ना, ती आपल्या शेवटच्या विचारांवर रात्रभर काम करत राहते जेव्हा आपण झोपी जातो. जर आपले विचार 24 तास आपलं वास्तव घडवत असतील, तर मग विचार करा झोपण्यापूर्वीचे आपले शेवटचे काही क्षण आणि त्यातले विचार किती महत्वाचे असतील.